नमस्कार मंडळी. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मस्त अशी 2 महिने टिकणारे गव्हाच्या पिठाचे मुलांच्या आवडीचे पौष्टिक असे बिस्किट आज आपण बनवणार आहोत. तर हे बिस्किट तुम्ही बघू शकता किती छान असे दिसू राहिलेले आहेत आणि जेवढे छान दिसत आहेत ना तेवढेच चवीला सुद्धा एकदम अप्रतिम असे लागतात. कुठलीही पूर्वतयारी न करता, जास्त भांड्याचा पसारा न घालवता एकदम झटपट हे बिस्किट बनवून तयार होतात आणि तुम्ही बिस्किट बघू शकता अगदी दुकानासारखे आपले बनवून तयार झालेले आहेत. मुलं एकदम आवडीने खातील, बाहेरचं खाणंसुद्धा विसरून जातील. चला तर मग जास्त वेळ न घालवता किंवा जास्त टाईमपास न करता मस्त असे पौष्टिक बिस्किट बनवायला सुरुवात करूयात. तर बिस्किट बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची. तर अर्धी वाटीला एखादा चमचा थोडासा कमी साखर आहे, म्हणजे वाटल्यानंतर बरोबर ही अर्धी वाटी बनवून तयार होते. त्याच्यामध्ये 2 ते 3 अख्खी वेलची टाकून घ्यायची. त्यामुळं ना आपल्या बिस्किटांना छान असा वेलचीचा एक फ्लेवर येतो त्यामुळं, आणि छान असं याला बारीक वाटून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं वाटून घेतलेले. आता एका मोठ्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ना आपल्याला 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं. तर हे पीठ मस्त असं स्वच्छ चाळून घ्यायचं. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा रवा घ्यायचा आहे आणि रवा हा शक्यतो आपल्याला बारीकच वापरायचा आहे, मोठा रवा अजिबात वापरायचा नाही. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल ना, तर जो जाड रवा असतो ना तो मिक्सरला फिरून एकदा बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीकच रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी वाटून घेतलेली बारीक साखर आहे ना, ही साखरसुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिल्क पावडर टाकू शकता किंवा आपल्या सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा टाकू शकता, आणखी आपल्याला बिस्किटाची टेस्ट वाढवण्यासाठी, किंवा कुठले ड्रायफ्रूटसुद्धा वाटून टाकू शकता. मी एवढंच साहित्य टाकून घेतलेले आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये ना ज्या वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले ना त्याच वाटीने पाव वाटी एवढं आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता हे तूप जर तुम्हाला वाटीने समजणार नाही तर तुम्ही चमच्यानेसुद्धा अशा पद्धतीने मोजून टाकू शकता. जे छोटाले पोहे खायचे चमचे आहेत ना त्याने 5 ते 6 चमचे बरोबर हे तूप होतं. म्हणजे पाव वाटी एवढं तूप बरोबर 5 ते 6 चमचे एवढं भरतं. आणि हे तूप व्यवस्थित ह्या आपल्याला पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. मस्त असायचा घट्टसर गोळा बनला पाहिजे. अशा पद्धतीने सगळ्या पिठाला हे ना तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, म्हणजे आपले बिस्किट ना मस्त असे क्रिस्पी बनून तयार होतात. अशा पद्धतीने सगळ्या ह्या पिठाला व्यवस्थित हे तूप चोळून सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याचा घट्टसर असा गोळा बनतो आहे. सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लागलेलं आहे आणि मस्त असा टाईट याचा गोळा बनतो आहे. म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे. याच्यापेक्षा जास्तही तूप वापरायचं नाही किंवा कमी नाही, एकदम परफेक्ट आहे. आता लगेच थोडं थोडं पाणी टाकत नाही, याचा घट्टसर एकदम टाईट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकतं एकदम घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूधसुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला जास्त दिवसासाठी जास्त बिस्किट बनवायचे असेल तर तुम्ही पाणीच वापरायचं. जर बिस्किट थोडे बनवत असाल तर दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. मी इथं पाणी वापरूनच हे अशा पद्धतीने टाईटसर याचा गोळा तयार करून घेतलेला. हा गोळा आपल्याला अजिबात थोडाही पातळ असला नाही पाहिजे, अशा पद्धतीने टाईट गोळा असला पाहिजे. तर ह्या गोळ्यामधला ना थोडासा भाग मी अशा पद्धतीने घेतलेला आहे, असा लंबाकार गोल करून घेतलेला आहे. आता याचे ना आपल्याला अशा पद्धतीने चाकूने कट करून छोटे छोटे असे बिस्किट बनवून घ्यायचे आहेत. तर जास्तही जाड आकारामध्ये कट करायचं नाही किंवा जास्तही पातळ नाही, एकदम मिडियम आकारामध्ये अशा पद्धतीने चाकूने आता कट करून घ्यायचे. असे सुद्धा बिस्किट ना एकदम छान दिसतात. बघू शकता तुम्ही किती मस्त असे दिसू राहिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही प्रकारचे डिझाईन बिस्किटांना बनवू शकता. तर बघू शकता मी इथं गोलसुद्धा अशा पद्धतीने गोल आकारामध्ये बिस्किट तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकारा बिस्किटांना देऊ शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने मी दुसरीसुद्धा डिझाईन या बिस्किटाला करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हलकंसं आपल्याला हातावरती गोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपला झाऱ्या असतो ना तळायचा, त्या झाऱ्याने अशा पद्धतीने हलकंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीची डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आहे बिस्किट यांना दिसू राहिली. आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन केले ना तर मुलंसुद्धा खूप छान अशा आवडीने खातात. त्यामुळे अशा पद्धतीने डिझाईन करून घेतली. तुम्ही प्लेन ठेवले तरीसुद्धा चालेल. आता हे बिस्किट ना आपण लगेच तळून घेऊयात. तर बिस्किट तळण्यासाठी नाही तर तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल खूप जास्त गरम अजिबात नाही करायचं. हलकंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये बिस्किट टाकून घ्यायचे. जास्त गरम अजिबात ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपले बिस्किट वरून पटकन जळतील, आतून कच्चे राहतील. त्यामुळं कमी तेल गरम करून घ्यायचं आणि कमी गॅसवरती बिस्किट आपल्याला छान अशा आतपर्यंत शेकेपर्यंत ते बिस्किट व्यवस्थित असे आपल्याला तळून घ्यायचे. तर बघू शकता छान अशा मी इथं बिस्किट सोडून घेतलेले तेलामध्ये. आता हलक्या हाताने पलटी करून बिस्किट आपल्याला दोन्ही बाजूने छान असा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता बिस्किट थोडेसे जाडसर असल्यामुळं एकदम कमी गॅसवरती आपल्याला बिस्किट तळून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत हे शेकले जातात. तर बघू शकता या बिस्किटांचा कलरसुद्धा छान असा बदललेला आहे आणि 10 ते 12 मिनटं छान अशा कमी गॅसवरती बिस्किट मी तळून घेतलेले आहेत. आता छान याचा कलर चेंज झालेला आहे. आता जर हे मऊसत वाटत असतील ना तर प्लेटीत काढल्यानंतर ना एकदम मस्त असे थंड झाल्यावर हे बिस्किट क्रिस्पी बनून तयार होतात. आता हे बिस्किट ना लगेच आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे जे उरलेले बिस्किट आहे ते सुद्धा आपण तळून घेणार आहोत.
तर बघू शकता छान अशी दुसरे बिस्किटसुद्धा तळायला लागलेले आहेत. अशाच पद्धतीने सगळे बिस्किट आपण तळून घेणार आहोत. तर बघू शकता इथं मी सगळे बिस्किट बनवून तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान बिस्किट दिसू राहिलेले आहेत. आणि एक वाटी ना रव्यापासून एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यापासून छान असे आपले भरपूर बिस्किट बनवून तयार झालेले आहेत. हे बिस्किट तुम्ही एकदा बनवून मस्त 2 महिने आरामात खाऊ शकता. मुलं ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सारखं असं दुकानातलं काहीतरी मागत असतात. मग अशा पद्धतीने तुम्ही बिस्किटं घरीच बनवून ठेवले ना, मुलं दुकानातल्यासुद्धा विसरून जातील. तर बघू शकता किती मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असे बिस्किट बनवून तयार झाले. चहाबरोबर खायला एकदम अप्रतिम आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे नक्कीच बनवून बघा. आणि कशी वाटली ना रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. आणि तुम्ही एक लाईक केलं ना, की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं ना, त्यामुळे एक लाईक नक्कीच करत जा. आणि तुम्ही बिस्किट बघू शकता किती मस्त असे दिसू राहिलेले, छान अशा आतपर्यंत तळलेले. दुकानातल्या बिस्किटापेक्षा सुद्धा एकदम छान झालेले. तुम्हीसुद्धा बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असताल सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.